चांगली आहे. मी महाराष्ट्राचा दोनदा टेक्सटाईल मिनिस्टर, वस्त्रोद्योग मंत्री होतो. महाराष्ट्रामध्ये ज्या 2-4च स्पिनिंग मिल या प्रॉफिटमध्ये चालल्या, गणपतराव देशमुखांची सांगोला, तसंच अण्णांची. चेअरमन जनता सहकारी खरेदी विक्री संघ. मी माननीय रवीजींना, आपल्या प्रदेश अध्यक्षांना विनंती करतो, माननीय देवेंद्रजी उपस्थित या तिघांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश व्हावा. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आप्पांसोबत त्यांचे काही कार्यकर्ते देखील प्रवेश आहेत. त्यांचं जाग्यावरच बसायचं आहे. आदरणीय सम्राटजी त्यांचं नावं घेतील आणि त्यांचा प्रवेश जाग्यावरच झाला असं घोषित. आज 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 या ठिकाणी जुने कार्यकर्ते असल्यामुळे साहेब थोडं झालेलं आहे. मनोहर जोशी साहेबांचं ते नाव घेतलं. आज या ठिकाणी आपले लाडके नेते आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आदरणीय अण्णासाहेब डांगे आप्पा यांचा आज प्रवेश झालेला आहे. त्याचबरोबर चिमन भाऊंचा, त्याचबरोबर विश्वनाथ डांगे साहेबांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. त्याचबरोबर आज आप्पांच्या बरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी इस्लामपूरचे माजी नगरसेवक सुभाषदादा देसाई, भानुदास विरकर, अनमोलजी चौधरी, श्रीकांतजी माने, अशोकरावजी देसाई साहेब, त्याचबरोबर मोहम्मद गनीभाई या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. जालिंदरजी कोळी, गोपालजी नागे, अभिजित रासकर, बाळासाहेब खैरे या सर्वांनी प्रवेश या ठिकाणी केलेला आहे. आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष जिल्हाध्यक्ष या नात्यानं स्वागत करतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय अण्णासाहेब डांगे आप्पांना मनोगत व्यक्त करण्याची या ठिकाणी विनंती करतो. थोडासा बदल आहे. चिमन भाऊ डांगे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे मार्गदर्शक चंद्रकांत दादा, जिल्हा अध्यक्ष सम्राट बाबा, स्टेजवरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व माझ्याबरोबर आलेले या राज्यातनं आलेले सर्व कार्यकर्ते बंधूंनो, खरं तर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. विशेष करून मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं पहिल्यांदा मनापासून आभार मानतो. साहेब, आजचा हा दिवस आहे, हा दिवसाची वाट गेली 8,000 दिवस बघतोय सर. कारण 8,000 दिवसात एकही दिवस असा नसेल की या दिवसाची कधी आठवण आली, एक मिनिट भर का होईना आठवण आल्याशिवाय राहिली नाही साहेब. पण आजचा हा जो दिवस आहे आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आणि आमच्या आयुष्यातला सुवर्ण अक्षराने लिहिणारा दिवस आहे. तो दिवस फक्त आणि फक्त साहेब तुमच्यामुळं आज हे आम्हाला बघायला मिळालं, आज इथं यायला मिळालं. कारण साहेब, ज्या वेळेला आदरणीय आप्पांनी भारतीय जनता पार्टी सोडली आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही 23 वर्ष साहेब वाट बघतोय की अण्णासाहेब डांगे आप्पांनी
भारतीय जनता पार्टी का सोडली याचा कुणीतरी साहेब कधीतरी विचार करेल, परंतु दुर्दैवानं 23 वर्षात साहेब विचार झाला नाही. पहिले तुम्ही आमच्या दृष्टीनं आमचे देवदूत म्हणलं तरी वावगं होणार नाही. तुम्ही पहिल्यांदा आदरणीय चंद्रकांत दादा असतील, आमचे समित दादा असतील, मकरंद भाऊ असतील, शेखर इनामदार साहेब असतील, या चौघांनी तुमच्यापर्यंत आमच्या ज्या काही वेदना होत्या की 23 वर्ष ज्या आम्ही 1 मिनिट विसरू शकलो नाही, त्या सगळ्या वेदना साहेब तुम्ही त्यांच्याकडून ऐकून घेतल्या. आणि आजचा खरं तर तुम्ही आजचा जो दिवस आहे तुमच्यामुळं आज आम्हाला हा दिवस बघायला मिळतोय. मी तुमचे मानावे तेवढे. खरं तर वयानं तुम्ही माझ्यापेक्षा 2 वर्षानं लहान आहात साहेब, पण हा दिवस घडवून आणायला तुम्ही हो, ते सांगतो कारण हा दिवस घडवून आणायला साहेब तुम्ही जे काही हे केलंय त्याच्यासाठी मी साष्टांग दंडवत घालायला लागला तरी सुद्धा मी साहेब मागे बघणार नाही. कारण आमच्या दृष्टीनं आजचा हा फार महत्वाचा दिवस आहे साहेब. साहेब आपले वडील आदरणीय काका असतील, काकी असतील, आपण त्यांच्या बरोबर सुद्धा काम केलं. अगदी आपल्या घरात येऊन चहा नागपूरला आल्यानंतर एवढे दोघांचे जवळचे संबंध होते. आणि सुदैवानं तुम्ही आणि मी सुद्धा 98-99 ला आपण भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आपण एकत्रित काम केलंय. म्हणजे साहेब आप्पांची पिढी असेल, आपली पिढी असेल, आपण सगळेजण तेव्हापासून एकत्र आहे. आम्ही राजकारण मला जेव्हापासून कळते साहेब, मला आठवतंय की सगळेजण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी असेल, त्याच्या आधी जनता पक्ष असेल, त्याच्या आधी जनसंघ असेल आणि सगळं मिळून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल. साहेब महाराष्ट्रात सगळीकडे काम करताना जरा बऱ्यापैकी परिस्थिती होती, पण आम्ही जन्मालाच अशा ठिकाणी आलो पश्चिम महाराष्ट्रात की तिथं काळ्या दगडावर घन घातलं तरी सुद्धा दगड फुटला नाही अशी परिस्थिती असणाऱ्या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी असेल, जनसंघाचं काम असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम असेल तेव्हापासून करतोय. त्याचे जे काही त्रास सहन करायचं साहेब सगळे केलेले आहेत. अगदी माझा मोठा भाऊ परवा 4-6 महिन्यापूर्वी गेला, सर्जेराव डांगे यांना पळवून नेण्यापर्यंत साहेब राजकारण्यांनी 3 दिवस गायब केलं होतं. सगळ्या गावांना शोधून आणलं, आमच्या घरावरचे घर पेटवण्याचं काम केलं, अगदी आप्पांच्यावर खुनी हल्ला करण्यापर्यंत या राजकारणात त्रास सहन केला भारतीय जनता पार्टीत आम्ही त्यावेळेला काम. पण आप्पा कधी डगमगले नाहीत आणि विचारापासून कधी बाजूला आले नाहीत. अशा परिस्थितीत साहेब आप्पांनी काम केलं, आम्ही पश्चिम महाराष्ट्रात काम केलं. आज दिवस चांगले आले, परंतु त्यावेळची परिस्थिती साहेब आपल्याला माहिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात काम करताना काय आपल्याला, कारण अपमान तर आमच्या दररोज 5वीलाच पोचला होता. त्याची आमच्या एवढी शरीराला सवय झाली होती की आम्हाला कोण काय बोललं तरी वाटायचं नाही. अशी परिस्थितीत आपण साहेब आम्ही तिथं काम केलं. आज खऱ्या अर्थानं जिथं जिथं काम करायचं तिथं प्रामाणिकपणानं काम करायचं, हे जे आम्हाला दिलेलं जे काही आपण ब्रीद आहे त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीत होतो. रात्रंदिवस प्रामाणिकपणे काम केलं. त्याच्यानंतर साहेब दुसऱ्या पक्षात गेलो, तिथं सुद्धा कधी 0.1% आम्ही गद्दारी केली नाही. एवढ्या प्रामाणिकपणे त्या पक्षात सुद्धा काम केलं. साहेब तुम्ही इथून पुढे सुद्धा आज आम्हाला भारतीय जनता पार्टीत घेतले. मी प्रामाणिकपणे आणि आपणच्या स्मरून सांगतो की आमच्याकडून कधी आयुष्यात पक्षाशी गद्दारी होईल असं काम होणार नाही. एवढं प्रामाणिकपणे साहेब भारतीय जनता पार्टीचं काम करणार. तुम्ही जे काही आम्हाला आदेश द्याल त्या आदेशाचं तंतोतंत पालन केल्याशिवाय राहणार नाही. साहेब एक आपल्याकडे परवा तुम्ही एक फार मोठा निर्णय घेतला. आमच्या वरून इस्लामपूरचं नावाची मागणी बरीच वर्ष होती साहेब, त्याचं ईश्वरपूर आपण नाव केलं, त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो. थोडस एक विनंती होती, आपणचं एक पत्र आम्ही देणार आहे साहेब, कारण उरून आणि इस्लामपूर साहेब 2 भाग होते. आपण ईश्वरपूर केलेलं आहे. फक्त कृपा करून माझी तुम्हाला विनंती आहे की उरून ईश्वरपूर असं जर नाव झालं तर इस्लामपूरचं साहेब बरं होईल असं माझी विनंती आहे. त्या दृष्टीने आपण करावं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो. कारण साहेब उरून आणि इस्लामपूर पहिल्यापासून एकच गाव आहे आणि ईश्वरपूर झाल्यामुळं थोडस उरून लोकांना वाटतं की आम्ही कुठं आहे, म्हणून आपल्याला विनंती आहे की उरून आणि ईश्वरपूर असं करावं. उरून ईश्वरपूर ही विनंती आहे. त्या दृष्टीनं आपण साहेब लवकरात लवकर आदेश काढावा. तुम्ही आम्हाला भारतीय जनता पार्टीत काम करायची संधी दिली त्याबद्दल चव्हाण साहेब असतील, दादा असतील, आपण असाल, सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. तुमच्या सगळे आमचे जे जिल्ह्यातले नेते मंडळी आहे त्या नेते मंडळींच्या
मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्यानं भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम मी मनापासून आम्ही सगळेजण मनापासून करीन अशी मी आपल्या पुढं ग्वाही देतो आणि परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. यानंतर मी अण्णासाहेब डांगे उर्फ आप्पांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं. बसून बोललं तरी चालेल. चालेल. आदरणीय पक्षाचे अध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या कार्यक्रम घडवून आणणारे चंद्रकांत दादा पाटील, उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, तसंच आमदार सुरेश भाऊ खाडे, माजी मंत्री, आमदार सुधीर दादा गाडगीळ, माननीय आमदार केशव उपाध्ये, माननीय आमदार पृथ्वीराज देशमुख, प्राध्यापक मकरंद देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री सीमित कदम, प्रदेशाध्यक्ष युवा जन सुराज्य पक्ष, माननीय संग्राम भाऊ देशमुख, माजी आमदार रमेश शेंडगे, माजी आमदार भगवानराव साळुंके, सौ नीता केळकर, सम्राट महाडिक, जिल्हा अध्यक्ष सांगली, माननीय प्रकाश ढंग, जिल्हा अध्यक्ष सांगली शहर, माननीय विलास काळेबाग, सरचिटणीस सांगली जिल्हा, राहुल महाडिक, स्वरूपराव पाटील, विक्रमराव पाटील, सविता मदने इत्यादी सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो, आज चा दिवस हा एका अर्थानं माझ्या जीवनातला भाग्याचा दिवस आहे. 24 मार्च 2002 ला मी पक्षाचा राजीनामा दिला. राजीनामा दिला का? खरं म्हणजे आता जे हयात नाहीत त्यांच्याबद्दल बरं वाईट बोलणं बरं नाही, परंतु पक्षामध्ये एक अशी चुरस निर्माण झाली. अटलजींना कोणीतरी प्रश्न विचारला की तुमचे उत्तराधिकारी कोण? त्यांनी जे 3-4 नावं सांगितली त्यात प्रमोदजींचं नाव होतं. आता आपण देशाचे पंतप्रधान होणार हे प्रमोदजीच्या डोक्यात शिरलं आणि आपला मेहना गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत हे त्यांच्या डोक्यात आलं आणि आमच्या चळवळाला सुरुवात झाली. कारण महाराष्ट्रामध्ये युतीचं शासन आलं, मी त्या शासनातला एक मंत्री, एक साधं खातं माझ्याकडे होतं, परंतु काम करत असताना मी जे निर्णय केले त्याचा परिणाम थेट बाळासाहेबांनी त्याची दखल घेतली ठाकरेंनी आणि माझ्याकडे 8-9 खात्याचा कार्यभार सोपवला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करायची संधी दिली. 15,500 कोटीचं टँकर मुक्त महाराष्ट्र करायचं खातं हे सुद्धा कुठल्या शिवसैनिकाला न देतात बाळासाहेब म्हणाले अण्णा डांगेंना द्यायचं. एवढं प्रेम बाळासाहेबांनी सुद्धा माझ्यावर केलं आणि हेच प्रेम नडलं. कारण बाळासाहेब पुढे कधीतरी माझ्या नावाचा वेगळा विचार करतील, पक्षातून सूचना आली तर त्याला लगेच उचलून धरतील. अशा ह्या आश्रयामुळे आमच्या खरं म्हणजे गोपीनाथराव आम्ही हे जीवाभावाचे मित्र, एकमेकाच्या सुखदुःखात सामील होणारे, परंतु नाइलाजानं पक्ष सोडावा लागला आणि आता 23 वर्ष पक्ष सोडल्यानंतर इतर पक्षात काम केलं, प्रचंड काम केलं,
परंतु त्याची जी दखल घ्यायला पाहिजे ती घेतली गेली नाही. आणि घेतली नाही म्हणजे मला कुठलं पद पाहिजे होतं असं नाही. कोणीतरी पवार साहेबांना विचारलं की अण्णा डांगेचं काय करताय, तर त्यांनी सांगितलं अण्णाच्या माग पूर्वीसारखे माणसं राहिलेली नाहीत, ताकद राहिलेली नाही. पवार साहेबांनी हे काढलेले उद्गार हे माझ्या अंतकरणाला भिडले. कारण पवार साहेबांनी जर असं म्हटलं तर मग कोण आम्हाला पुढे नेणार, ही अवस्था होती. म्हणून मी पक्षातून निष्क्रिय झालो आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. मला सांभाळून घ्या ही माझी विनंती आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. यानंतर मी रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं. आदरणीय रवी भाऊ. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा खर तर विजय असो. खर तर आज तुम्हा आम्हा सर्वांसाठी एक आनंदाचा दिवस आहे. अण्णांसारखे ज्येष्ठ नेते पुन्हा एकदा ज्या विचारधारेमध्ये त्यांनी त्यांचं आयुष्य ची सुरुवात केली, आज पुन्हा एकदा ते त्यांच्या बरोबर त्यांच्या परिवारासकट आणि इतरही सगळ्यांना घेऊन आज त्या विचारधारेमध्ये पुन्हा एकदा काम करायला त्यांनी सुरुवात केली आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला याचा फार आनंद आहे की त्यांनी आज जो भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय. मी आपणा सर्वांच्या साक्षीने फक्त एवढंच सांगेन की तुम्ही ज्या विश्वासाने आज पार्टीमध्ये प्रवेश केलाय, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये हा संपूर्ण परिसर आणि तुमच्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा आहेत किंवा जे जे तुम्ही काम करू इच्छिता देवेंद्रजींच्या नेतृत्वात तुम्ही आणि आम्ही सर्वजण पूर्ण करू हा विश्वास मी तुम्हाला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रवी भाऊ. यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं. भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा. महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते माननीय अण्णासाहेब डांगे यांच्या प्रवेशाच्या किंवा आपण असं म्हणू शकतो घर वापसीच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आपले अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, माननीय चंद्रकांत दादा पाटीलजी, आपले सन्माननीय आमदार, जिल्ह्याचे अध्यक्ष, प्रदेशाचे पदाधिकारी, अण्णासाहेबांसोबत घर वापसी करणारे आमचे मित्र चिमण डांगेजी, विश्वनाथ डांगे आणि सर्वच प्रमुख अण्णासाहेबांसोबत काम करणारे पदाधिकारी आणि उपस्थित कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, आज आमच्या सर्वांकरताच ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अण्णासाहेब डांगे यांच्यासारखं एक व्यक्तिमत्व ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या, भारतीय जनसंघाच्या वाटचालीमध्ये, वाढीमध्ये एक अतिशय मोलाचा वाटा दिला, ते पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये परत आलेले आहेत. खरं म्हणजे मला आठवतं की आम्ही अगदी लहान कार्यकर्ते असताना पासनं प्रमोदजी, गोपीनाथजी, अण्णा, पुढे भाऊसाहेब,
अरुण भाऊ, ही सगळी मंडळी 24 तास राबणारी मंडळी की ज्यांनी खूप कष्टातून या पक्षाला मोठं केलं, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवलं. आणि त्यात अण्णा तर संघ आणि जनसंघापासनं या पक्षामध्ये काम करत होते. त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वामध्ये एक स्वयंसेवक म्हणून जे संस्कार तयार झाले आणि भारतीय जनसंघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपल्या जीवनातले अतिशय महत्वाचे वर्ष भारतीय जनसंघाला दिले. आणि त्यानंतर सातत्याने जी जबाबदारी मिळाली ती जबाबदारी अण्णांनी सातत्याने पार पाडलेली आपण सगळ्यांनी बघितली. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून असतील किंवा त्यानंतर मंत्री म्हणून असतील, ज्या रोलमध्ये अण्णा गेले, कणखर, परखड आणि थेट अशा प्रकारेच अण्णांची भूमिका नेहमी राहिली आहे. मला तर मी महापौर असताना अण्णांनी ज्याचा उल्लेख केला की टँकर मुक्त महाराष्ट्र याकरता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तयार करण्यात आलं आणि त्यावेळी त्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा सदस्य म्हणून मला अण्णांसोबत काम करण्याची संधी त्यावेळी मिळाली. आणि ज्या प्रकारे अण्णांनी हा टँकर मुक्तीचा कार्यक्रम त्या काळात अतिशय ताकदीने त्या ठिकाणी राबवला, ती देखील मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या या संपूर्ण वाटचालीतली एक अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे. आम्ही युवा मोर्चाचे कार्यकर्ते, लहान कार्यकर्ते म्हणून नेहमी बघायचो अण्णांचं स्थान पक्षामध्ये खूप मोठं होतं. मी अगदी जवळून बघितलं की गोपीनाथजीही अण्णांशी सल्लामसलत केल्याशिवाय कधीच निर्णय घ्यायचे नाहीत. किंबहुना त्या काळामध्ये ज्यावेळी युतीचं सरकार होतं त्या काळात प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी माननीय गोपीनाथराव हे अण्णांकडे प्री कॅबिनेटची बैठक घ्यायचे आणि तिथे सगळे निर्णय करून मग मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय निर्णय करायचे आहेत अशा प्रकारचा निर्णय व्हायचा. त्यामुळे निश्चितच अतिशय ज्येष्ठ नेते म्हणून अण्णासाहेबांकडे त्याही वेळेस पाहिलं जायचं. मला आजही आठवतं की माझी संघ जीवन गाथा हे पुस्तक अण्णांनी लिहिलं आणि आपला सगळा प्रवास हा त्याच्यामध्ये त्यांनी लिहिला. त्याच्या प्रकाशनाला मी देखील उपस्थित होतो. आणि खरं तर अण्णा फार चांगले वक्ते आहेत आणि त्यांच्याकडचे किस्से आणि कहाण्या त्यांच्या भाषणामध्ये या ऐकण्यासारख्या असायच्या. दुर्दैवाने त्या काळामध्ये काही गैरसमज तयार झाले आणि अण्णांचा स्वभाव हा परखड आणि थेट असल्यामुळे आपल्या स्वभावाप्रमाणे अण्णांनी परखड आणि थेट भूमिका घेतली. पण अण्णा, मी आजही आपल्याला सांगतो की आपण ज्यावेळेस पक्षातनं बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि आपण दुसऱ्या पक्षात घेतला त्यावेळी पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना दुःख झालं आणि विशेषतः अनेक वर्ष हे शल्य स्वर्गीय गोपीनाथरावांना होतं. कारण ते अनेकदा बोलून दाखवायचे की आपल्या पक्ष सोडण्याचं जे दुःख होतं ते गोपीनाथराव अनेक वेळा बोलून दाखवायचे. पण कधी कधी अशी वेळ येते की आपल्या घरीच काही ना काही गैरसमज होतात, कुरबुरी होतात आणि त्यातनं असे प्रसंग येतात. पण पक्षातनं बाहेर गेल्यानंतर, घरातनं बाहेर गेल्यानंतर इतके वर्ष मी बघितलं अण्णांनी दुसऱ्या पक्षातही काम करत असताना कधीही मूळ विचारावर प्रहार केला नाही. ज्या विचारातनं अण्णा तयार झाले त्यांनी कदाचित पक्षाला विरोध केला असेल, कदाचित त्यांनी परिस्थितीला विरोध केला असेल, पण विचाराला कधी अण्णांनी विरोध केला नाही. कारण त्यांचं असेल किंवा चिमण भाऊंचं मन हे काही तिकडे रमलं नाही, ते मन इकडेच होतं. पण
तिकडे राहणं ही एक प्रकारे त्यावेळची राजकीय आवश्यकता म्हणा, मजबुरी म्हणा, जे काही असेल. आणि म्हणूनच आज इतक्या वर्षानंतरही ज्यावेळी चंद्रकांत दादांनी या ठिकाणी त्यांची भेट घेतली आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली, त्यावेळी ते मला जेव्हा भेटायला आले, तर आपल्या घरामध्ये परत येण्याचा जो आनंद होता तो त्यांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता. आणि जसं आता चिमणदादांनी सांगितलं की इतके वर्ष आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो, कारण आम्ही दोघांनी युवा मोर्चात एकत्रित काम केलं. आणि मला असं वाटतं की शेवटी भारतीय जनता पार्टी हेच आपलं घर आहे, ही भावना नेहमीच त्यांच्या मनामध्ये राहिली. खरं म्हणजे अण्णांनी समाजाकरता, अण्णांनी महाराष्ट्राकरता प्रत्येक ठिकाणी केलेलं काम हे अतिशय वेगळं काम आहे. मगाशी चंद्रकांत दादांनी उल्लेख केला, चोंडीचं जे स्वरूप आज आपण पाहतोय त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा अण्णासाहेबांचा आहे. कारण आपल्याला माहिती आहे, खरं तर पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर ज्यांनी एक राजा किंवा एक राणी कशी असावी याचा वास्तुपाठ आपल्याला घालून दिला. अतिशय आदर्श अशा प्रकारचा राज्यकारभार ज्यांनी चालवला, अशा पुण्यश्लोक अहिल्या मातेंचं जन्मगाव, त्यांचा तो जन्माचा वाडा, हे सगळं अतिशय दुर्लक्षित होतं आणि त्याच्याकडे कोणाचे लक्ष नव्हतं. तिथे लक्ष वेधून त्या ठिकाणी ते स्मारक तयार झालं पाहिजे हा प्रयत्न अण्णांनी केला आणि ते करून दाखवलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की समाजाकरता आणि विशेषतः धनगर समाजातही अनेक नवीन संकल्पना राबवणारे हे अण्णासाहेब राहिले. आज एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अण्णांचं वय किती आहे मी आपल्याला सांगणार नाही, पण या वयातही आवाजही खणखणीत आहे आणि काम करण्याची उमेदही खणखणीतच आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे अण्णांसारखे एक ज्येष्ठ नेते आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र आणि हा सगळा त्यांचा इथे उपस्थित असलेला बृहद परिवार हे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये आल्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला एक शक्ती लाभेल आणि आपल्याच घरचा व्यक्ती पुन्हा घरी आल्यानंतर जो एक मनस्वी आनंद असतो तो आनंद आम्हाला सगळ्यांना झालेला आहे. त्यामुळे अण्णा, आम्ही आपलं या ठिकाणी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जे प्रवेश घेत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि अण्णा म्हणाले आम्हाला सांभाळून घ्या. अण्णा आपण ज्येष्ठ आहेत त्यामुळे तुम्हीच आम्हाला सांभाळून घ्या, काही चुकलं तर रागवा, पण आता तुम्ही त्या दिवशीच सांगितलं आता हेच घर, आता दुसरं घर नाही आणि आम्ही तुमच्या मनात अशी भावना येणार नाही. असंच आमचं देखील काम हे पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे निश्चितपणे आपल्यासारख्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये उत्तम कार्य या ठिकाणी करू हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा अण्णांचं आणि अण्णांसोबत सर्व ज्या लोकांचा प्रवेश झालेला आहे, चिमणदादा, विश्वनाथ आणि सगळे पदाधिकारी, या सर्वांचं मनापासनं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातून सातत्यानं प्रवेश होत आहेत, सांगलीतूनही अनेक प्रवेश होत आहेत. अजून काही प्रवेश सांगलीतून होते अपेक्षित आहे? तुम्हाला जो प्रवेश अपेक्षित आहे तो आमच्या मनामध्ये सध्या तरी नाही. एक 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 असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये आमचे प्रदेशाचे जे अध्यक्ष असतात हे निर्णय करतात कोणाचा प्रवेश करायचा आहे, कोणाचा प्रवेश नाही करायचा. आणि त्यांनी प्रवेश ठरवला की आम्हाला तो मान्य असतो. त्यामुळे चांगला आहे, कैलास गोरंट्यालाही
जालन्यातले एक अतिशय महत्वाचे नेते आहेत, अनेक वर्ष आमदार राहिलेले आहेत आणि त्यांच्यासारखे जमिनीशी जुडलेले अनेक लोक हे भाजपमध्ये येत आहेत आणि अध्यक्ष त्यांना भाजपमध्ये आणतायत, म्हणून अध्यक्षांचे मी अभिनंदन करतो. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण होतं त्यामध्ये हायकोर्टाचा निर्णय पूर्णतः बदललाय असं नाही, परंतु काही पोलिसांवरती चौकशी अंती एफआयआर दाखल करण्याचा जो काही सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय त्यावर काय सांगाल? मी निर्णय अजून पूर्ण पाहिलेला नाही, पण हायकोर्टाच्या निर्णयात त्यांनी थोडं परिवर्तन केलेलं आहे. हायकोर्टाने थेट पोलिसांवर एफआयआर करायला सांगितला होता, पण आता सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी एफआयआर तर करायला सांगितलं आहे, पण त्याच्यामध्ये पोलिसांचं नाव कधी घालायचं किंवा पोलिसांवर करायचा किंवा नाही करायचा याचा चौकशी अंती त्याचा निर्णय करण्याकरता सांगितलेला आहे. पण ही माझी प्राथमिक माहिती आहे, त्याच्यामुळे पूर्ण माहिती घेऊनच मी याच्यावर बोलेन. कांग्रेस पार्टी ने जिस तरीके से कल लोकसभा के भीतर जिस तरीके से कांग्रेस पार्टी ने इस पूरे सिंदूर ऑपरेशन पर सवाल खड़े किए और उसमें कहीं न कहीं उन्होंने कहा कि आप लोग जानबूझ के हिंदुत्व डाल रहे हैं. आज भी कांग्रेस के कई नेताओं ने महादेव ऑपरेशन को भी जानबूझ के कहा कि बीजेपी हर जगह हिंदुत्व लाने की कोशिश कर रही है. इस पर क्या कहें? अभी उनको महादेव से नफरत है तो मैं क्या कर सकता हूं, लेकिन कल प्रधानमंत्री जी ने सिलसिलेवार ऑपरेशन सिंदूर के बारे में सारा सच हमारे सामने रखा. उससे पहले रक्षा मंत्री जी ने और विदेश मंत्री जी ने भी विदेश नीति के बारे में सारा सच हमारे सामने रखा. एक प्रकार से कांग्रेस पूरे तरीके से एक्सपोज हो गई, लेकिन प्रधानमंत्री जी का एक जो बयान था उसको कांग्रेस पूरे तरीके से सच करने पर तुली है. और वो बयान ये था कि प्रधानमंत्री जी ने कहा जो जबान पाकिस्तान के नेता इस्तेमाल कर रहे हैं, जो भाषा पाकिस्तान के नेता इस्तेमाल कर रहे हैं, वही भाषा बिना कॉमा या फुल स्टॉप बदले कांग्रेस पार्टी यूज कर रही है. और वही आज भी कांग्रेस पार्टी के नेताओं के बयानों से ध्यान में आया. मला असं वाटतं की पहिल्यांदा तर ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणं याचा अर्थ जे 26 आमचे भारतीय त्या ठिकाणी मारले गेले त्यांचा अपमान करण्यासारखा आहे, त्यांच्या परिवाराचा अपमान करण्यासारखा आहे. ज्या आमच्या सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानचं संपूर्ण टेरर नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त केलं, त्या सेनेचा अपमान करण्यासारखा आहे. ज्या भारताच्या सेनेनं पाकिस्ताननी आपल्यावर दागलेले 1000 मिसाईल आणि द्रोण हवेतच नष्ट करून टाकले, त्या सेनेचं अपमान करण्यासारखा हा विषय आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जर सेनेचा अपमान करणारे या देशामध्ये नेते असतील तर निश्चितपणे अशांच्या समोर प्रश्नचिन्ह लागणं हे स्वाभाविक आहे. पण काल प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलं की कदाचित बोलणारे नवीन आहेत म्हणून त्यांच्या तोंडून आपल्याला जे बोलता येत नाही ते बोलून राहिले, अशा प्रकारची जी शंका त्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली आहे ती योग्य वाटते. असं हे जे काही स्टेटमेंट केलेलं आहे की ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा होता, याचा मी निषेध करतो, याचा धिक्कार करतो, या प्रवृत्तीचा मी धिक्कार करतो. आणि काल माननीय पंतप्रधानांनी पूर्णपणे काँग्रेसला एक्सपोज केलेला आहे आणि जी भाषा पाकिस्तान बोलताय तीच भाषा काँग्रेस बोलताय हे माननीय प्रधानमंत्री महोदयांनी आपल्या समोर स्पष्ट केलंय. रक्षा मंत्री महोदय आणि विदेश मंत्री महोदय यांनीही कशा प्रकारे आमची विदेश नीती राहिली, जगातल्या 193 देशांपैकी फक्त 3 देशांनी पाकिस्तानला समर्थन दिलं आणि
पाकिस्तान आमचं काही वाकडं करू शकला नाही. मात्र भारताने पाकिस्तानच्या एअरफील्ड या कशा नष्ट केल्या हे सगळं पुराव्यानिशी सांगितलेलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. गेल्या 2-3 आठवड्यांपासून राज्यातले काही मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडले. माणिकराव कोकाटे असतील किंवा इतरही असतील. कोकाटेंच्या विशेषत्वानं राजीनाम्याची मागणी झाली. तुम्ही काल कॅबिनेट नंतर काही किंवा कॅबिनेट मंत्र्यांना काही तुम्ही क्लास घेतला किंवा त्यांना काही सूचना दिल्यात असं ते? मंत्रिमंडळामध्ये आपण जे बोलतो ते बाहेर सांगायचं नसतं. धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार. हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. कार्यकर्त्यांनी कृपया सभागृहामध्ये थांबावं. कार्यकर्त्यांना विनंती आहे की